कर्क रास 5 मार्चपासून नशिबाचे दरवाजे उघडणार. विश्वास बसत नसेल तर हे नक्की पहा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ज्यांच्या नशिबात फक्त संघर्ष लिहिलाय असं वाटतं, ज्यांनी आयुष्यात रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त इतरांना जपलं, पण बदल्यात ज्यांना फक्त दुःख आणि एकाकीपण मिळालं, अशा माझ्या सोशिक कर्क राशीच्या लोकांनो, आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका देवदूतासारखा ठरणार आहे. कधी विचार केलाय का की सगळ्यांचं चांगलं करूनही तुमच्याच वाट्याला अपमान का येतो? रात्री उशीवर डोके टेकल्यावर पडणारे ते अश्रू कोणालाच का दिसत नाहीत? जर तुम्हाला वाटत असेल की आता सगळं संपलंय, तर थांबा. कारण 5 मार्चचा सूर्य तुमच्या आयुष्यातील तो अंधार कायमचा संपवायला येतोय, जो तुम्हाला अनेक वर्षांपासून छळतोय. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 5 मार्चपासून तुमच्या नशिबाचं कुलूप कसं उघडणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या 3 मिनिटांत मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. जर तुम्हाला देवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच ओम नमः शिवाय लिहा. बघूया किती जणांच्या पाठीशी ईश्वरी शक्ती उभी आहे. कर्क राशीचा आजवरचा वेदनादायी प्रवास. मित्रांनो, कर्क रास म्हणजे प्रेमाचा अथांग सागर. चंद्र तुमचा स्वामी आहे, त्यामुळे तुमचं मन काचेसारखं स्वच्छ असतं. पण याच स्वभावाचा लोकांनी फायदा घेतला. तुम्ही लोकांच्या अडचणीत धावून गेलात, स्वतःचे खिसे रिकामे करून इतरांना मदत केली, पण जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा तुमच्या मागे उभं राहायला कोणीच नव्हतं. तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्य झिजतं त्यांनीच तुमच्यावर निस्वार्थी असल्याचा शिक्का मारला. घर असो वा ऑफिस, तुमच्या कामाचं कौतुक होण्याऐवजी तुमच्या चुका काढल्या गेल्या. आर्थिक विवंचना, कर्जाचा डोंगर आणि त्यातून येणारा मानसिक ताण, यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचला आहात. पण लक्षात ठेवा, रात्रीचा काळोख जेवढा गडद असतो तितकीच पहाट जवळी असते. 5 मार्चपासून ग्रहमानाची अशी काही मांडणी होत आहे की तुमचं दुर्दैव आता सौभाग्य बनून तुमच्या दारी येणार आहे. 5 मार्च नंतर होणारे 3 मोठे बदल. आता आपण बोलूया त्या बदलांबद्दल जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. 1. आर्थिक मुक्ती आणि धनलाभ. तुमच्या कुंडलीतील धनस्थान आता सक्रिय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले तुमचे पैसे, जे तुम्हाला वाटलं होतं की आता कधीच मिळणार नाहीत, ते 5 मार्च नंतर अनपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर ते फेडण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळेल. 2. करिअरमध्ये सन्मान आणि अधिकार. नोकरीत तुमच्यावर होणारा अन्याय आता थांबेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कष्टाची दखल घेतील. जे लोक बेरोजगार आहेत किंवा ज्यांचा व्यापार ठप्प झाला होता, त्यांच्यासाठी नवीन कवाडे उघडतील. हा काळ असा असेल की तुम्ही मातीला हात लावला तरी त्याचा सोनं होईल. 3. कौटुंबिक सौख्य आणि शत्रुनाश. तुमच्या विरोधात जे लोक षड्यंत्र रचत होते ते आता आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. घरातलं कलहाचं वातावरण संपून तिथे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. विशेषतः मुलांकडून तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने फुगेल. आरोग्याची आणि मनाची शांती. कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे विचारांचा. तुम्ही विचार खूप करता, ज्यामुळे तुम्हाला निद्रानाश आणि चिडचिड जाणवते. पण 5 मार्च नंतर गुरुची दृष्टी तुमच्या राशीवर पडल्यामुळे तुम्हाला एक वेगळीच मानसिक शक्ती मिळेल. तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येईल. आजवर जे आजार तुम्हाला औषधांनी बरे होत नव्हते ते आता सकारात्मक विचार आणि निसर्गाच्या सहाय्याने बरे होऊ लागतील. तुमची अध्यात्माकडे ओढ वाढेल आणि याच अध्यात्मातून तुम्हाला तुमच्या जीवनाचं खरं ध्येय सापडेल. एक महत्त्वाची चेतावणी आणि उपाय. नशीब साथ देत असताना काही चुका टाळणे आवश्यक आहे. ही सावधानता बाळगली नाही तर आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते. पहिली गोष्ट, तुमचे प्लॅन कोणालाही सांगू नका. तुमचं यशच जगाला तुमची ओळख करून देईल. दुसरी गोष्ट, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, विशेषतः पैशांच्या बाबतीत. उपाय: 5 मार्चच्या सकाळी शक्य असल्यास महादेवाच्या मंदिरात जाऊन दुधाचा अभिषेक करा किंवा गरिबाला पांढऱ्या वस्तूचे म्हणजे तांदूळ किंवा साखरेचे दान करा. यामुळे तुमच्या मार्गातील उरलेसुरले अडथळेही दूर होतील. माझ्या प्रिय कर्क राशीच्या बंधू आणि भगिनींनो, हा काळ फक्त ग्रहांच्या बदलाचा नाही तर तुमच्या संयमाच्या विजयाचा आहे. तुम्ही खूप सोसलंय, खूप रडलायत, पण आता रडण्याचे दिवस संपलेत. आता हसण्याचे आणि जगाला दाखवून देण्याचे दिवस आलेत की तुम्ही हरला नव्हतात, तर तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट बघत होतात. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही या जगासाठी खूप मौल्यवान आहात. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कर्क राशीच्या व्यक्तीला नक्की शेअर करा.
तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी जगण्याची नवी उमेद मिळू शकते. तुमचं भविष्य उज्ज्वल असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.